अकलूजला 60,000 मोगली तळावर नुसता कल्लोळ कालवा उडाला होता. संगमेश्वराहून मुकर्रबने पाठवलेले हरकारे तळावर पोहोचले होते. सैतान संभा गिरफ्त हुआ ही खबर काही क्षणातच हा हा म्हणता 60,000च्या तळावर पसरली. पुऱ्या तळावरचे हशम जागोजागी एकमेकांना छातवाने भिडवत मिठ्या मारून जल्लोषाने म्हणत होते, सुना कापर संभा कब्ज हुआ, सुभान अल्लाह. आपल्या शाही डेऱ्यात बार बार कुर्निसात घालून ही जन्नती खुश खबर काणी घालणाऱ्या वजीर असद खानाला तस्बीहीची माळ गरगर फिरवत फुटू बघणारा काळजातला आनंद मोठ्या मुश्किलीने रोखत शहनशाह आलमगीर शांत धीमा हुक्म देत होता. फौज उठाओ अकलूज की, बहादुर कड़ चलने का इंतजाम करो, भेज दो शाही खिल्लत और मरातब मुकर्रब को, पेश याद फरमाओ उसको. एव्हाना 32 शिराळा सोडून मिरज भुईकोट ठाण्यात आल्या मुकर्रबची पदरचे किमती कैदी जिवंत ठेवण्याची हर कोशिश चालली होती. त्याला भरोसा होता जान बचावण्यासाठी दोन्ही कैदी झक्कत इस्लाम कबूल करतील. कुणी सांगावे, सुरमा राजे खिल्लत पांघरून दख्खन सुभेदारीची नामजादी पत्करतील. विजापूरच्या सिकंदर आदिलशहाचा गोवळकोंड्याच्या तानाशहाचा पाड लागला नाही तिथे या मामुली संभाची काय बात. म्हणूनच तो त्यांच्या अवतीभोवती जीवाचे बरे वाईट करण्यासाठी कोणतेही हत्यार त्यांच्या हाती येणार नाही याची, त्यांनी काहीतरी खाना घ्यावा याची हर कोशिश करीत होता. एवढी दौड झाली होती, पण सांगतेचे भोजन संगमेश्वरात घेतल्यापासून राजांनी आणि कुलेशांनी अन्नाचा कणही घेतला नव्हता. आपली तैनाती फौज घेऊन औरंगजेब अकलूजहून पेडगावच्या बहादूरगडाकडे आगेकूच झाला. त्याचा निम्मा अधिक तळही हल्ला. दस्त कैदी बादशाह समोर पेश करायला उतावीळ झालेला मुकर्रब मिरजेहून अकलूजला पोचला. कैद्यांना बघायला त्या तळावरचे मागे राहिले हशम आरोळ्या ठोकत झुंडीने दाटीवाटी करू लागले. थंडी हटती टाकून आता ऊन तापीचे दिवस चढू लागले. भूकंपाने हलावा तसा रायगड गड्ड्यातून हल्ला होता. संताजी बहिर्जी गडावर पोहोचले होते. पाचाडच्या राबत्या बाजूने पडलेला ऐतिहाद खानाचा घेर चुकून चोर दरवाजाने ते गड चढून आले होते. खासेवाड्यात महाराणी येसुबाईंच्या समोर उभा राहताना संताजी हातच्या जिनाने तोंड झाकून घेत कुडीभर गदगदत म्हणाला, जगदंबा कोपली मासाब, तोंड नाही सांगाय, धनी संगमेश्वरात फसलं. कोल्हापूरच्या खानाच्या घेरात दस्त झालं. जिनाने झाकल्या चेहऱ्यानेच येसुबाईंच्या पायावर पडत एवढ्या उभारीचा संताजी पण तोही गदगदू लागला. कानावर गपकन हात घेतल्या येसुबाई अंगावर वीज पडल्या का जागीच बधीर झाल्या. आपण स्त्री सखी आहोत, रायगडावर आहोत, महाराणी आहोत, कशाचेच भान उरले नाही त्यांना. आई वागजाई असा आगडोंब उभी कुडी हलवून टाकत गरगर फिरला त्यांच्या आतल्या आत. विस्पारल्या भोसलाई डोळ्यांसमोर रायगडासकट ब्रह्मांड फिरले. देव महालाकडे धावत जगदंबेच्या देवाऱ्यासमोर त्या ऐकल्याच अंगभर हमसू लागल्या. त्यांना कुशीत थोपडत घ्याव्या अशा जिजाऊन होत्या, धारावून होती. आता होती फक्त आणि फक्त जगदंबाच. केवढे फिरले त्यांच्या मनी. स्वारीला सोडवण्यासाठी जीवाचे रान केले पाहिजे, पण कसे. गड तर खानाच्या घेराने आवळून टाकलेला. त्यांना फार फार सय झाली ती सरलष्कर हंबीर मामांची. भडबडून आलं. रुपाजी, मानाजी, त्र्यंबक रामसेजाकडे जखडून पडले होते. निळोपंत कल्याण भिवंडीत गुंतून पडले होते. जेवढे कुतीचे खासे होते ते मुलुकभर अटीतटीने आपापल्या प्रांताला भिंगरीसारखं अटीतटीची घोडी फेकत होते. पुरत्या एकाकी झाल्या येसुबाई. वादळातील मोगरवेल थरथरावी तशा थरथरू लागल्या. उभी हयातच फिरली क्षणभरातच त्यांच्या पान भरल्या डोळ्यासमोर. जन्म देणारं आणि वतनाच्या लालसेनं पारखं झालेलं शृंगारपूर. सूनबाई आहोत असं कधीच भासू नये असे प्रेम देणारे आबासाहेब. थोरल्या आऊ, सती गेल्या मासाहेब यांनी मुलीसारखा दिलेला घरोबा. सिंहासनाच्या हौसेपोटी रात्रंदिन स्वारींना आम्हास पाण्यात बघणाऱ्या रामराजांच्या मासाहेब. त्यांचे पाठीचे बंधू असून आम्हाला वडीलकीची पाठ आधार देणारे हंबीर मामा. साप मनाची वावगी बाग समोर आली तर तडकन बोलून धावणारी स्वारी. आजोळचे असून स्वारींना झोपेच्या सुखाला सुद्धा पारखे करणारे फलटणकर. पडली ही दौलत तर काय करला आमच्या औरंग. त्याचा जनाना छी छी. मान डावी उजवी तडपडती झटकताना एकाकी असहाय्य लहान मुलीगत त्या हमसू लागल्या. उसासा बाहेरही पडू नये एवढ्या जीव घेण्या कोंडीने त्यांचा ऊर वर खाली डचमळू लागला. राणीसाहेब, धीरानं मन बांधावं. गडावरच नव्हे तर मुलखा जगदंबेच्या रूपानं आता आहात त्या आपणच एकल्याच. अशीच आली होती नौबत थोरले महाराज आणि पोरवयाचे महाराज आग्र्यात याच औरंगाच्या कोठडीत फसले होते. त्या समयास थोरल्या आऊसाहेबांच्या वर हबशी जौहरच्या घेरात थोरले स्वामी अडकून पडले पन्हाळ्यावर. तेव्हा वेढ्याचा उपरा करण्यासाठी कमरेला हत्यार बांधून जायला निघाल्याही होत्या त्या पन्हाळ्याकडं.
हे सारी मनी धरावं, उठावं, पाय बळानं गडाला धीर द्यावा. देवमहाली आल्या खंडोजींचे शब्द येसुबाईंच्या पाठीवर जसे माईचा धीराचा हातच फिरवून गेले. राजा हा उपभोग शून्य स्वामी असतो हे जेवढे खरे तेवढेच किंबहुना त्याहून अधिक. अशा राजांची राणी उपभोग शून्य तर असतेच, पण स्वामिनी असलीच तर खांद्यावर पडणाऱ्या फक्त जोखमींची. कारण ती असते केवळ सावली, एकल्या राजाची नव्हे तर त्याच्यासाठी तळहाती जीव घेऊन प्रसंगी आपल्या जीवांची कुरवंडी करणाऱ्या शेकडो रयतेची. पदर शेवाने आपल्या नेत्रकडात टिपून येसुबाई उठल्याच. एकदा देवाऱ्यातील जगदंब मूर्तीवर डोळ्यात भरून घेत निर्धारी म्हणाल्या, खंडोजी, रूपाजी मानाजींना रामसे सोडून मिळेल तेवढ्या कुमकेनं रायगडाचा उपराळ करायला लिहा. रामराजांना आता आमच्याच महाली राहण्याची व्यवस्था करायला सांगा. येसाजी दाभाड्यांना, अर्जोजी गिरजोजींना असाल तसे रायगड जवळ करायला हरकार एक द्या. तुम्ही कुठल्याही कारणासाठी गड सोडू नका. भरोसा आहे आमचा, स्वारी प्रसंगी मोडेल, पण रायगडाच्या बाबीनं कसलाही सुलूक नाही मानणार. जशी स्वारी तसेच रामराजे म्हणून पोख्तपणे चालवले पाहिजे साऱ्यांनी. त्या येसुबाई नव्हे, साक्षात मूर्तिरूप जगदंबाच मानवी रूपाने बोलता आहे तसा खंडोजींना भास झाला. मिरजेच्या भुईकोट ठाण्यातून बाहेर पडलेले मुकर्रब इखलास जोखमीचे कैदी घेऊन अकलूजच्या तळावर विश्रांती आणि रसद घेऊन बहादूरगडाकडे निघाले. पिछाडीला राहिलेला अकलूजचा शाही तळही त्यांना सामील झाला. पुराणे नदी फुगावी तशी आता मुकर्रबची फौज दिसू लागली. माथ्यावरची ऊन तापीची झळ चुकवावी म्हणून फौजेच्या आश्माने टापशा बांधून गर्दनी खाली घातल्या होत्या. राजांना आणि कुलैशांना तर लादलेल्या जनावरांच्या गर्दनीशीच दोरखंडाने जखडून टाकले होते. तळपत्या उन्हाखाली हजारो घोड्यांचा काफला रखरखीत उचाड प्रदेशात संत चालीने चालला होता. सगळ्या फौजेतल्या 3च मनात विचारांची खाईक रखरखत होती. दक्षिणेत आल्यापासून शहनशाला असा जिंदा तोफा नजर करण्याची किस्मत लाभलेल्या मुकर्रब खानाच्या मनात एकच विचाराची की जी चाहे सो फैसला लेने वाले हजरत, संबा को ही दख्खन सुबह करे तो क्या, कल उसको भी कुर्निस करना पडेगा. आणि जनावराच्या गर्दनीशी आपली गर्दन जखडलेल्या राजांच्या मनात एकाच विचाराची की पडलाच रायगड तर काय गुजरेल श्री सखींच्यावर. आणि त्यांच्याच मागून खेचल्या जाणाऱ्या कवी कुलेशांच्या मनात एकाच विचाराची की हमारे साथ नहीं बैठे भोजन में कभी रायगढ़ के कोई मंत्रीगण, और इस आखिरी भोजन में स्वामी भी नहीं मिले साथ तो. मजला मागून मजला मागे पडत होत्या. उन्हाने घायाळ झाल्या राजे कुलेशांना जवळ येऊन घोड्यावरूनच इखलास खोचकपणे जाप करत होता. प्यास लगी है मरगोट्टों के शहनशाह और वजीर. आणि कैद्यांनी मान फिरवताच काखेतल्या बांधल्या पखालीचे पाणी त्यांच्या मुकड्यावर शिंतडून पखाल आपल्याच तोंडाला लावून घटाघटा पाणी पिऊन खदा खदा हसताना म्हणत होता, क्या गर्मी है, कितना ठंडा है पाणी. उन्हाची मार असह्य झाली की आपली जनावरे आणि फौज वाटेतल्या अमराईच्या गर्द सावलीखाली उभी करून राजे कुलैशांची घोडी मात्र मुद्दामच उन्हात खडी केली जात होती. दिवस आता कलायला आला आणि फौज बहादूरगडापासून 2 कोसावर येऊन रुकली. मुकर्रब इखलास कोणाची तरी वाट बघत होते. एकसारखे घोडे फौजेला आघाडीला काढून तळहाताची झड डोळ्यावर नेत बहादूरगडाचा माग घेत होते. बऱ्याच वेळाने एक घोडेपथक समोर येताना दिसू लागले. त्याच्याबरोबर 2 उंटही होते, पण त्याच्या पाठीवर स्वार नव्हते. ते माना वर खाली डुसमळ करत तसेच दौडत पथकाबरोबर येत होते. तेही विचारे उन्हाने कासावीस झाले होते. बहादूरगडाहून खुद्द औरंगजेबानेच फत्ते घेऊन येणाऱ्या मुकर्रब खानाच्या आगवणीसाठी पाठवले ते त्याचे नेक सरदार होते, सरदार खान आणि हमीदुद्दीन खान. त्यांच्याबरोबरच मुकर्रबसाठी मरातबाच्या 9व्या किल्लती देण्यात आल्या होत्या. एका खिदमतगाराच्या घोड्यावर 2 तख्ता कुलाह म्हणजे इराणी पद्धतीचे लाकडी खोडे होते. सरदार आणि हमीदुद्दीनला बघताच मुकर्रब आणि इखलास पाय उतार झाले. पुढे होत त्यांना कडकडून खांदा भेट दिली. हमीदुद्दीन मुकर्रबला म्हणाला, मुबारक हो खान, अलमपना का हुक्म है, दोनों कैदियों को तख्ता कुलाह डालो, उतार दो उनके बदन से काफर असवाब और चढ़ाओ एक खास खुशामदगारों के कुर्ते, जकड़ दो उनको ऊंट के पीठ पर और ले चलो बाजे बजाते ढिंड निकाल कर बहादूरगढ़. मुकर्रब खानाच्या हशमानी पटापट हालचाली करून घोड्यावर जखडल्या राजे आणि कुलेशांना खाली खेचले. त्यांच्या गळ्यातील मोतीकंठे, कानातील सोन चौकडे असे मौलिक डाग कुणी कुणी ओरबाडले. त्यांच्या अंगावरचे जामे ओरबाडून काढण्यात आले. त्याऐवजी विदूषकासारखे ढगाळ कुर्ते दोघांच्याही अंगी जबरीनं चढवण्यात आले. कमरेला घंटांच्या माळा आणि काटेरी विलींची कडी आवळण्यात आली. डोकीवर उंच माटाच्या लाकडी विदूषकी टोप्या चढवण्यात आल्या. हात आणि गर्दन जखडून टाकणारे इराणी पद्धतीचे लाकडी
तख्ता कुलाह त्यांच्या हाताकंठात करकचून आवळण्यात आले. दोघाही कैद्यांनी सरदार खान, हमीदुद्दीन आणि मुकर्रब खान यांनी दिलेले हुकूम पाळणाऱ्या खिदमतगारांना कसलाही विरोध केला नाही. कसे दिसत होते राजे आत्ता? कुठल्याही फौजी मावळ्याने त्यांना दुरून तसे बघितले असते तर गनिमाचा बहुरूपी खबरगीर म्हणून दस्तच करून टाकले असते. ते राजे नव्हतेच, विदूषकी पोशाखात बादशाह समोर पेश केले जाणारे बळी होते. राजचिन्हाची एकच खून नाचीज म्हणून कुणीही उचकटून न टाकल्याने त्यांच्या अंगावर तशीच होती आणि तीही आबासाहेबांनी दिन रात छातीवर वागवलेली 64 कवड्यांची फक्त भवानी माळ. संघ सोबतीला एकच माणूस होते, कुठल्या कुठे कनौज देशात उपजलेला एकमेव कवी, छंदोगामात्य, कुल एख्तियार कुलेश.